धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. जागतिक महिला दिनानिमित्त औंधा उपनगरात स्त्री शक्तीचा जागर. रक्तदान, आरोग्य व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धुळे शहरातील औंधा उपनगर येथे स्त्री शक्तीचा जागर अनुभवायला मिळाला. युवा मंच, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळा, अहिल्यादेवी विद्यालय कर्मचारी व विद्यार्थी दत्तक पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमांनी युक्त असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महिला रक्तदान शिबिराने करण्यात आली. स्त्री केवळ जीवन देत नाही तर जीवन वाचवूही शकते हा संदेश देणाऱ्या या उपक्रमात 28 महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्याचबरोबर महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. तसेच महिला हक्क, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदे आणि न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत विद्यार्थी दत्तक पालक संघाच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणाऱ्या पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला, तर आरोग्य तपासणी शिबिरामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली. कायदेशीर मार्गदर्शनामुळे महिलांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले, तर मानसशास्त्रीय चर्चेमुळे ताणतणावमुक्त जीवनासाठी प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाला औंधा उपनगरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अंगणवाडी सेविका व शाळा कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे हा उपक्रम केवळ उत्सव न ठरता महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला. स्त्री हीच समाजाचा खरा आधारस्तंभ आहे याची प्रचिती या कार्यक्रमातून पुन्हा एकदा आली. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धरती देवरे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, उर्मिला पाटील, पूनम पाटील, ब्रह्मकुमारी परमिला दिदी, ॲडव्होकेट भारती शिरसाट आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपन दिसले, धुळे. मोहाडी हायस्कूलला मुख्याध्यापक असताना काही ही संकल्पना माझी त्यावेळेस आली होती आणि त्यावेळेसच मी मुख्याध्यापक असताना विचार केला की ज्या मुलामुलींना आई वडील नाही त्यांना आम्ही शिक्षकांनी दत्तक घेतलं, शालेय शैक्षणिक दत्तक. मग काही माझ्या गावातील मित्रांनी आव्हान केलं, मुख्याध्यापकांना बोलवलं की आपल्या गावामध्ये असे किती मुलं मुली आहेत की ज्यांना आई वडील दोघंही नाहीत, आई नाही वडील नाही, असं सर्वे करा तुम्ही. मग मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी सर्वे केला. तर हायस्कूलमध्ये एकूण 35 विद्यार्थी निघाले आणि मराठी शाळेमध्ये 8 विद्यार्थी निघाले. असे एकूण 43 विद्यार्थी असे निघाले की त्यांना आई वडील नाही. म्हणून माझ्या मित्रपरिवारांना आव्हान केलं की आपण या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. काही तुम्हाला अभिमानाने सांगतो, माझ्या मित्रांचा मला गौरव आहे की एका तासामध्ये त्यांनी या गोष्टीचा होकार दिला. 1 लाखाच्या वर रक्कम एका तासामध्ये जमा झाली आणि या विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम आम्ही फायनल केला. हे सगळं माझ्या मित्र परिवाराच्या सहकार्याने झालं आणि तो एक कार्यक्रम आपण या ठिकाणी शालेय शैक्षणिक विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, त्यामध्ये सर्व आहे, बूट, सॉक्स, कपडे, गणवेश, वह्या, पुस्तक, पेन्सिल, पेनचा बॉक्स, परीक्षा फी, सामायिक, वार्षिक, 10वी 12वी सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. या सर्व गोष्टींचा खर्च हे माझे विद्यार्थी करतात, माझे मित्र करतात. त्यामुळे आपण त्यांचा खरोखर मी या ठिकाणी आभारही व्यक्त करतो आणि गावाच्या दृष्टीने ते गावातील एक चांगले पालक आहेत की ज्यांना गावाची जाणीव आहे आणि गावाच्या या जडणघडणीमध्ये कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं मी मानणारा मनुष्य आहे. असा एक सुरुवातीचा एक कार्यक्रम केला. दुसरा कार्यक्रम यापूर्वी लाडकी बहिणीचा राबवला होता. 1278 बायांचं मी काम केलं.
महापौरताई तुम्हालाही सांगतो, एकही रुपया कुठल्याही महिलेकडे घेतला नाही. असा मेळावा आम्ही यापूर्वी घेतला होता आणि सर्व बायांचं आम्ही लाडकी बहिणीची योजनेचं काम केलं. 1 रुपया न घेता केलं. एकही बाईचं प्रकरण नामंजूर झालं नाही. तो एक उपक्रम आम्ही राबवला. पण दुसरा कार्यक्रम मनामध्ये आला की चला आपण महिलांचं रक्तदान शिबिर आवधान गावामध्ये झालेलं नाही आजपर्यंत. पहिल्यांदा आपण महिलांचं रक्तदान शिबिर आयोजित करूया. सकाळपासून काही 9 वाजेपासून या रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळतो आहे आणि आजचा दिवस प्रतिकूल परिस्थिती आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, लग्नाचा सीझन आहे, त्यामुळे संख्येवर थोडा परिणाम झाला. नाही तर पहिला लाडक्या बहिणीचा मेळावा त्या मंदिराच्या पलीकडे महिला होत्या. पण मात्र ते घराची जबाबदारी ते फक्त आणि फक्त महिलाचीच असते. आज महिला कार चालवण्यापेक्षा ते विमान चालवत आहेत. आज इथे माझं ग्रामीणच्या महिला आहे. तुम्ही रोज सकाळी स्वतःचा डब्बा घेऊन शेतात जात असते, परंतु जेव्हा तुम्ही घरी येतात तर ते घराचं अणगिनत काम कोण करतं? ते महिलाच करत असते. असं म्हणतात की जेव्हा एक मुली शिकते तर पूर्ण परिवार शिकतो. पण आता म्हणायला हरकत नाही की जेव्हा एक मुली शिकते तर ते समाज घडवतो. हे ताकद एक महिलांमध्ये आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आपल्या स्वतःला काहीच कमी समजू नका. आज या ठिकाणी महिलांच्या नावाने मोठं रक्तदान शिबिर केलं आहे. मला नाही वाटत की पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये कुठेही रक्तदान शिबिर, महिला रक्तदान शिबिर झालं असेल. तरी मी अवधानचे आपले मोरे सरांचे मनापासून कौतुक करते, कारण त्यांनी महिलांसाठी इथे रक्तदान शिबिर ठेवलं. आपण महिला नेहमी घाबरत राहतो, महिला निघत नाही. जेव्हा सर आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई आम्ही रक्तदान शिबिर ठेवणार आहे, तर आम्ही वाटलं की नाही महिला बाहेर निघणार नाही, कारण महिला घाबरतात, महिलाला भीती असते. परंतु आज जेव्हा आकडा ऐकला 28 महिलांनी ते रक्तदान केलं. एक मुलींनी तर 8 वेळा रक्तदान केलं आहे आणि त्या अपंगताई होत्या तरी त्यांनी रक्तदान केलं. मी सगळ्या महिलांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांचे मनापासून कौतुक करते. आणि आज या ठिकाणी महिला आपण स्वतःसाठी जगत नाही. तुम्ही कोणासाठी जगता? तुमच्या परिवारासाठी जगता. परिवाराच्या प्रत्येक सदस्यासाठी तुम्ही जगत असतात. परंतु आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्वतःसाठी जगा, स्वतःची आरोग्याची काळजी घ्या. कारण जर तुम्ही चांगले राहणार, तुमचे आरोग्य चांगले राहणार, तर तुमच्या परिवाराचे तुमची सावली राहील. आणि जरी सांगणारा असं म्हणतात की परिवाराच्या मेन सदस्य म्हणून माणूस असतं, परंतु त्या परिवाराची काळजी करणारा, ख्याल रखणारा ती एक महिला असते. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.